नमस्कार. आज आपण एका गूढ आणि थोड्या भीतीदायक कथेवर बोलणार आहोत. कथेचं नाव आहे 313 नंबरची खोली. ही एक लहान भयकथा आहे जी एका जुन्या डोंगरावरच्या हॉटेलमध्ये घडते. ऐकायला कसं शांत एकांताचं ठिकाण वाटतं नाही का? हो, पण याच शांततेत काहीतरी गडबड आहे. म्हणजे कथा जशी उलगडत जाते तसं ते जाणवतं. अगदी. तर आज आपण याच कथेचं रहस्य, तिचं वातावरण आणि त्यामागची जी अस्वस्थ करणारी कल्पना आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काय म्हणता? नक्कीच. चला बघूया काय आहे हे प्रकरण. तर कथेची सुरुवात होते आरोपासून. 24 वर्षांचा तरुण आहे, एकटाच फिरायला निघालेला. तो पोहोचतो या जुन्या हॉटेलमध्ये आणि त्याला मिळते खोली नंबर 312. त्याला आवडतं ते हॉटेल, म्हणजे जुन्या पद्धतीचं बांधकाम, ते लाकडी कॉरिडॉर. हो, आणि ते मेणबत्तीच्या प्रकाशासारखे दिवे असलेले हॉल. सुरुवातीला हे सगळं आकर्षक वाटतं, पण तिथेच एक गोष्ट आहे जी लगेच खटकते. कोणती? त्याच्या खोलीच्या अगदी शेजारी असलेली खोली नंबर 313. ती खोली जुन्या पोलीस टेप आणि लाकडी फळ्यांनी बंद केलेली आहे, आणि तिचा नंबर पण कुणीतरी खरडून काढल्यासारखा दिसतो. हे थोडं विचित्र आहे, नाही का? हो, नक्कीच. मग आरो काय करतो? तो साहजिकच रिसेप्शनिस्टला विचारतो, पण तिचा प्रतिसाद खूपच तणावपूर्ण असतो. ती म्हणते, ती खोली ती शापित आहे. कोणी तिच्याजवळ जात नाही. अरे बापरे! म्हणजे इथूनच ती गूढता आणि भीतीची भावना वाढायला लागते. बरोबर. उत्सुकता आणि भीती दोन्ही एकदम. आणि मग? पहिल्या रात्रीपासूनच विचित्र गोष्टी घडायला लागतात. म्हणजे आरोला रात्री भिंतीपलीकडून त्या 313 नंबरच्या खोलीतून कोणीतरी दार ठोठावतंय असा आवाज येतो. खूप हळू. सुरुवातीला तो कदाचित दुर्लक्ष करतो, वारा असेल किंवा काहीतरी असं म्हणून. हो, पण दुसऱ्या रात्री फक्त ठोठावण्याचा आवाज नाहीये, त्यासोबत एक बारीक कुजबूज सुद्धा ऐकू येते. हां, ते कुजबूज. इथे खूप थंडी आहे, प्लीज मला बाहेर काढा. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कसं काय? कारण ते ऐकणाऱ्याच्या मनात एकाच वेळी भया आणि भीती निर्माण करतं. म्हणजे आत खरंच कोणीतरी मदतीसाठी याचना करतंय की हा कोणता तरी सापळा आहे. ही द्विधा मनस्थिती भीती आणखी गडद करते. बरोबर. एकाकीपणा आणि ती निषिद्ध जागा, याचं आकर्षण, हे सगळं मिळून वातावरण अधिकच भयानक होतं. अगदी. मग येते तिसरी रात्र. आता मात्र आरवचं धाडस म्हणा किंवा भीतीवर मात करण्याची इच्छा म्हणा, तो ठरवतो की जाऊन बघायचंच. पहाटेचे सुमारे 2:13 झालेले असतात. तो 313 नंबरच्या खोलीबाहेर जातो, पण तिथे जे दिसतं ते अनपेक्षित आहे. काय दिसतं? त्या दारावरच्या लाकडी फळ्या आणि पोलीस टेप गायब झालेले असतात आणि दार थोडंसं उघडं असतं. अरे देवा, म्हणजे जणू काही त्याला आत येण्याचं आमंत्रणच. हो, तो आत डोकावतो. आत एकदम काळोख असतो, पण समोर एक मोठा आरसा असतो आणि त्या आरशात त्याला दिसतं स्वतःचंच प्रतिबिंब. पण ते आत्ताचं नाही. म्हणजे? कसं प्रतिबिंब? ते खूप वयस्कर दिसणारं, भेदरलेलं, थकलेलं प्रतिबिंब असतं आणि ते आरशाच्या आतून काचेवर हात आपटत असतं, ओरडत असतं, बाहेर निघ, आत येऊ नकोस. बापरे! म्हणजे हे काय, भविष्याची झलक की त्या खोलीचा परिणाम? हे खूपच भयानक आहे. हो, हा आरशातला देखावा कथेचा केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं. ही कदाचित भविष्याची सूचना आहे, किंवा त्या खोलीत अडकलेल्याचं नशीब काय होतं याचं ते एक भीषण रूप आहे. हे त्या टाईम लूप किंवा वेळेच्या चक्राच्या कल्पनेशी जोडलेलं असू शकतं. म्हणजे आत गेल्यावर काय अटळ आहे हेच तो आरसा दाखवत असावा. पण आरवाला विचार करायला वेळच मिळत नाही. काही कळायच्या आत नकळतपणे तो त्या खोलीत पाऊल टाकतो. आणि त्याच क्षणी दार धडाक्कन बंद होतं आणि त्याच वेळी हॉटेलचे दिवे क्षणभर लुकलुकतात. आणि खाली रिसेप्शनवर काय होतं? खाली रिसेप्शन डेस्कवर तीच रिसेप्शनिस्ट पुन्हा तिच्या कामाला लागते, जणू काही झालंच नाहीये, शांतपणे. आणि खोली 313. बाहेरून जर कोणी पाहिलं तर खोली नंबर 313 पुन्हा तशीच दिसते. लाकडी फळ्या आणि पोलीस टेपने बंद केलेली, जणू काही उघडलीच नव्हती. म्हणजे हे चक्र सुरूच राहतं. हा शेवट एका न संपणाऱ्या भयावहतेकडे नेतो. म्हणजे आरव आता आत अडकला? हो, तो आता त्या खोलीचा भाग बनला आहे. आणि कदाचित उद्या हॉटेलमध्ये नवीन पाहुणा येईल, त्याला खोली नंबर 312 मिळेल, आणि रात्री त्यालाही भिंतीपलीकडून दार ठोठावण्याचा आवाज येईल, कुजबूज ऐकू येईल.
आणि तो आवाज आता आरवचा असेल. शक्यता आहे. हे चक्र असंच सुरू राहणार. प्रत्येकजण उत्सुकतेपोटी किंवा नकळतपणे त्यात ओढला जातो. तर या कथेतून आपण काय घेतलं पाहिजे? एक म्हणजे ते गूढ वातावरण कसं भीती निर्माण करतं. दुसरं म्हणजे निषिद्ध गोष्टींमागे जाण्याची माणसांची जी उत्सुकता असते ती किती धोकादायक ठरू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कधीही न संपणारं वेळेचं चक्र. ती कल्पनाच खूप भयानक आहे. बरोबर. आणि ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. अशा चक्राकार भयकथा आपल्याला एवढ्या का भावतात? आपलं नियंत्रण सुटण्याची भीती असते म्हणून, की आपलं नशीब आपल्या हातात नाही ही कल्पना जास्त भीतीदायक वाटते? खरंय. आणि एक प्रश्न जो अनुत्तरित राहतो, या खोली 313 मध्ये सगळ्यात पहिलं कोण अडकलं असेल? कोणीतरी हे चक्र सुरू केलं असेल ना? पण कोण? याचं उत्तर कथेत मिळत नाही. हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरं तर. या कथेमागे अजून काहीतरी असू शकतं.